नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। डहाणू तहसील कार्यालयावर किसान सभेचा आक्रमक मोर्चा, हजारोंच्या उपस्थितीत आंदोलन, रात्री उशिरापर्यंत संघर्ष। शेतकरी व आदिवासींच्या दीर्घकालीन न्याय आणि मूलभूत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवार 2 जून रोजी डहाणू प्रांत व तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या दिरंगाईचा तीव्र निषेध केला। प्रांत कार्यालयावर पोहोचल्यावर निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आत गेले असता प्रांत अधिकारी अनुपस्थित असल्याचे समोर आले। यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र असंतोष पसरला। अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मोर्चा थेट तहसील कार्यालयाकडे वळवण्यात आला। तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेत तहसीलदार सुनील कोळी यांनी आंदोलक प्रतिनिधींशी संवाद साधला। घराच्या तळजमिनीच्या नोंदणीसह काही प्रमुख मागण्यांवर येत्या 2 महिन्यांत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। तथापि मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला। मोर्चाचे नेतृत्व चंद्रकांत घोरखाना, रडका कलांगडा, लहानी दौडा, राजेश दळवी, कमलेश राबड, दत्ता भोंडवा, निलिमा माळी, रामदास सुतार यांसारख्या प्रमुख नेत्यांनी केले। रात्री 11 वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते आणि तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर ते तात्पुरते स्थगित करण्यात आले। सरकारने वेळेत कारवाई न केल्यास संपूर्ण पालघर जिल्ह्यात आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा नेतृत्वाकडून देण्यात आला। आश्वासने पुरे झाली, आता कृतीच पाहिजे असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। आय न्यूज 28 साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।